श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारी सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघ महिन्यातील गणेश पूजन कशा पद्धतीने करायचं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी उठल्या आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, कष्ट, त्रास दूर होणार आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे ती माघी गणेश जयंती. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा मग तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग आल्याने विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केले तर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. परंतु अनेकांच्या मनात गणेश जयंतीचे व्रत कोणी करावे, कधी उपवास करावा हे सुद्धा येत असतं. तर ही सर्व माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सर्वात अगोदर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या महिन्यामध्ये महत्त्व असतं ते म्हणजे तिळांचं. तर आपल्याला सर्वात प्रथम तीळ जर भेटले असतील तर तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. त्याच्यानंतर पंचगव्य जे मिळतं, आता तुम्ही जर जिथे तुम्हाला फुलं वगैरे मिळतात तर तिथे पंचगव्यसुद्धा मिळतं. तर त्याच्यामध्ये पंचगव्य म्हणजे काय, तर गाईचं गोमूत्र असेल, दूध, दही, तूप आणि गौरी जी असते तर त्याच्यापासून हे पंचगव्य तयार केलं जातं. आणि हे पंचगव्य जे आहे ते जर तुम्ही आपल्या शरीरास लावत असाल किंवा मग आंघोळ करत असाल ते टाकून, तर नक्कीच आपल्या शरीराचे खूप सारे आजारसुद्धा दूर होतात. इतकी पावर त्या पंचगव्यामध्ये असते. आपण दिवाळीच्या वेळीसुद्धा हे पंचगव्य आंघोळीसाठी वापरत असतो. तर उद्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही पंचगव्य घालून आंघोळ करू शकतात. तसं तर रेग्युलर जर तुम्ही पंचगव्य वापरून जर आंघोळ करत असाल तर आपल्या शरीराशी रिलेटेड काही आजार असतील तर किंवा मग स्किन रिलेटेड काही आजार असतील तर ते सुद्धा दूर होत असतात. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला यापैकी ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी म्हणजे पंचगव्य नाहीतर मग तीळ जे आहेत ते तीळ घालून आंघोळ नक्की करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी गंगाजल टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि रोजच्या आंघोळीमध्ये हळद जी असते आपली तर ती घालून आंघोळ करण्याची सवय लावून घ्या. याच्यामुळे सुद्धा आपल्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे दोष जे आहेत ते दूर होत असतात आणि आपला गुरुग्रहसुद्धा बळकट होत असतो. खरं तर माघी गणेश जयंतीला सुरुवात झालेली आहे ती 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:44 सुरुवात होणार आहे. परंतु 13 फेब्रुवारी दुपारी 2:41 ही चतुर्थी जी आहे ती असणार आहे. त्याच्यामुळे सूर्योदय बघितलेला राहणार आहे ज्या दिवसाने तर तो आहे 13 फेब्रुवारी आणि त्याच्यामुळे आपल्याला ही माघी गणेश जयंती साजरी करायची आहे ती 13 फेब्रुवारी रोजी. महाराष्ट्रामध्ये या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये सुद्धा 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पांच्या घरी आगमन होतं. काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसांसाठी करत असतात. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी महादेवाचं पूजन करावं लागतं. ज्यांना गणेश जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे तर त्या गणेश भक्तांनी 13 फेब्रुवारीला महादेवांचं सुद्धा पूजन करायचं आहे. आता प्रश्न येतो तो उपवास कुणी करावा. माघी चतुर्थीला अंगारक योग आहे. गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीचा जे उपवास करतात तर त्यांनी या दिवशी उपवास करायचा आहे. या दिवशी सर्वच जण उपवास करू शकतात. ज्यांना चतुर्थी सुरू करायची असेल तर ते लोकसुद्धा या दिवसापासून चतुर्थी पकडायला सुरू करू शकतात. या दिवशी भाविक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपली सगळी संकट जी आहे ती दूर होतात आणि जीवनात काही अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होतात. आता भाद्रपद महिन्यातील गणपती पूजनामध्ये आणि माघी गणेश जयंतीच्या पूजनामध्ये काय फरक असतो, तर माघी गणेश जयंती ही मंदिरात किंवा मग जिथे गणपतीची स्थापित मूर्ती आहे तिथेच साजरी केली जाते. माघी गणेश जयंती मुख्यत्वे ही मंदिरातच साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यामध्ये आपण पार्थिव गणेश पूजन प्रत्येकाच्या घरी करत असतो. परंतु जशी रामनवमी, श्रीकृष्ण जयंती, नरसिंह जयंती तशी ही माघी श्री गणेश जयंती असते. कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्माला आलेला गणेशाचा अवतार या दिवशी जन्माला आलेला होता आणि त्याच्यामुळे
हा दिवस जो आहे तो माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर हा जो महिना चालू आहे माघ महिना, तर तो सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। त्याच्यामुळे माघ महिन्यामध्ये ही जयंती येते आणि हिला विशेष महत्त्व प्राप्त होत असतं। त्याचबरोबर या माघ महिन्यामध्ये श्रीकृष्णांची सुद्धा भक्ती मोठ्या मनोभावे करायची असते। याच्यामध्ये सुद्धा स्नान आणि दानाला विशेष महत्त्व असतं। माघ महिन्याचं विशेष महत्त्व काय आहे आणि ह्या माघ महिन्याला सुख समृद्धीचं प्रतीक का मानलं जातं, ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा स्किप करू नका। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।